राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या 6व्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो. या विषयाच्या अभ्यासाची पूर्वतयारी शमिकाताईंनी फार सुंदर आपल्याकडनं करून घेतली. परमार्थाचा अधिकारी म्हणून स्वतःला कसं तयार केलं पाहिजे ही तयारी शमिकाताईंनी करून घेतली. त्यानंतर सुखाचा शोध या प्रकरणाच्या 2 सत्रांमधनं अलकाताईंनी सुखाची मीमांसा करून आपल्या ऋषीमुनींनी सुखरूपतेकडे सुखरूप होण्याचा मार्ग जो आखून दिलेला आहे त्याची छान ओळख करून दिली. जीवाचं स्वरूप कसं असतं, माणसांचे प्रकार कसे आहेत आणि या पारमार्थिक वाटचालीमध्ये आपण नेमकं कोणत्या टप्प्यावर आहोत हे कसं आपण पाहायचं, स्वतःलाच कसं पाहायचं हे अलकाताईंनी खूप छान आपल्याला सांगितलं. आणि आजच्या या विषयामध्ये आजचं जे प्रकरण आहे प्रपंच आणि परमार्थ, यामध्ये आपण मुख्य विषयाला हात घालणार आहोत, प्रपंच आणि परमार्थ. अलकाताईंनी आपल्याला सांगितलं की या 2 समांतर लाईन्स आहेत ज्या एकमेकांना छेदत नाहीत असं बोलून त्यांनी सुरुवात छान करून दिली. या विषयाची तशी ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळं माझं काही फारसं काम नाही आहे. पण नेमकं प्रपंचाचं स्वरूप काय आणि पारमार्थिक वाटचाल कशा पद्धतीने करायची याचं विवेचन आजच्या आणि पुढच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. मृदुलाताईला मी विनंती करते की आजचे वक्त्या सीमाताई यांची ओळख, त्यांचा परिचय मृदुलाने करून द्यावा. श्रीराम. गणेश दादा धन्यवाद. आज गणेश दादांनी सीमाताईंची ओळख करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, ती मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्वैशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रियाः. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात, जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. अशा भगवंताला अत्यंत प्रिय शिष्य म्हणजे डॉक्टर काका, आणि डॉक्टर काकांच्या प्रिय शिष्यातल्या एक म्हणजे सीमाताई. अर्थात आपले जे सगळे वक्ते आहेत ते या श्लोकाप्रमाणे नक्कीच आहेत. मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे काकांच्या सहवासात राहून दासबोध, उपनिषद, भगवद्गीता, आत्माराम, मनाचे श्लोक, पंचदशी विवरण अशा असंख्य ग्रंथांचा अभ्यास सीमाताई आणि या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. त्या डॉक्टर काकांच्या अनुग्रहित देखील आहेत. आणि अशा सीमाताई इनामदार
यांच्याकडून आज आपल्याला प्रपंच आणि परमार्थ या विषयावरचं मार्गदर्शन लाभणार आहे. सीमाताई विविध ठिकाणी प्रवचन करतात. शरद महाबळ जे आहेत त्यांचा माईक ऑन आहे. प्लीज त्यांनी माईक म्यूट केला तर बरं होईल. आवाज येत नाहीये. आवाज हॅलो, येतोय आवाज. मृदुलाचा आवाज येतोय. येतोय ना? आवाज खूप बारीक आहे. आवाज बरोबर येत आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही सगळ्यांनी आपापले हेडफोन्स किंवा स्पीकर जे असतील ते एकदा चेक करा किंवा सेटिंग चेक करा व्हॉल्यूमची, कारण आवाज व्यवस्थित येत आहे. मी सीमाताईंची ओळख करून देते. तर सीमाताईंची विविध ठिकाणी प्रवचनं झालेली आहेत. सीमाताई पुणे विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. सध्या पिंपरी चिंचवड इथे सीमाताईंचं वास्तव्य आहे. आणि आणखीन एक विशेष बाब म्हणजे चिंचवड आणि पिंपळे सौदागर या भागामध्ये त्यांचे नियमित दासबोध अभ्यास वर्ग आहेत. मी अधिक वेळ न घेता सीमाताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या या विषयाच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे. घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम श्री समर्थांना वंदन करते. सद्गुरूंना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व साधक श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते. परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास सुरू आहे. आत्ता गणेश दादांनी सांगितल्याप्रमाणे शमिकाताईंनी ग्रंथ परिचय परमार्थाचा अधिकारी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी आपल्या समोर अगदी विस्तृत केली. अलकाताईंनी सुखाचा शोध आणि माणसांचे प्रकार याचेही निरूपण अतिशय सुंदर केलं. आणि आजचा आपला जो चिंतनाचा विषय आहे प्रकरण 4, प्रपंचाचं स्वरूप आणि 4 आश्रम, एवढा भाग आपण त्याच्यातला घेणार आहोत. आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जगताकडे बघण्याची दृष्टी हा भाग आपला दुसऱ्या प्रवचनामध्ये होईल. आज आपण प्रपंचाचं स्वरूप आणि आश्रम याचं चिंतन करणार आहोत. थोडी प्रस्तावना करूयात. बघा, परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास आपला सुरू आहे. आता हे प्रकरण 4 आहे आणि याच्या पुढे पण ग्रंथाचा अभ्यास चालू राहणार आहे, तो ग्रंथ पूर्ण होईपर्यंत. पण जेव्हा ग्रंथाचा अभ्यास आपण करतो, जे पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास आपण जेव्हा करतो, तेव्हा त्या पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास आपण करत असतो. पण त्या पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करून मला नक्की काय मिळवायचं आहे हे ध्येय जर निश्चित असेल, तर ते ध्येय मध्यवर्ती ठेवून ते अंतिम ध्येय जे आहे ते ध्येय जर माझ्या सारखं लक्षात असेल, तर आपली ग्रंथाची जी वाटचाल सुरू आहे परमार्थाकडची ती उत्तम होते आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपला ग्रंथाचा अभ्यास होतो. वक्ता आणि श्रोता या दोघांनाही ते काय आहे तर अतिशय महत्वपूर्ण आहे. नाहीतर असं वाटतं की वक्ता इथे बसून सांगतो आहे आणि श्रोते ऐकतायत, जे श्रोत्यांना वक्ता सांगतोय. असं नाहीये. तो वक्ता पण साधक आहे आणि श्रोते पण साधक आहेत. म्हणून दोघांच्याही दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं आहे की माझ्यासमोर ध्येय काय आहे. जसं आपण ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान संपूर्णपणे समजावून घेतो अधिकारी व्यक्तीकडून. त्याचा आपण अभ्यास करतो
कारण परोक्ष ज्ञानाशिवाय अपरोक्ष अनुभूती नाही असं शास्त्र सांगतो. मग आता ह्या सगळ्यातून मला काय मिळणार आहे हे जर स्पष्ट असेल, बघा अभ्यास करताना अजिबात संदिग्धता असता कामा नये. या संपूर्ण अभ्यासातून मला काय मिळवायचं आहे तर फक्त आनंदी जीवन. डॉक्टर काका म्हणतात, बी हॅपी स्टे हॅपी, आनंदी व्हा आणि आनंदाने जीवन जगा. डॉक्टर काका अजून एका आपल्या काव्यामध्ये म्हणतात, जीवन आळवावरचे पाणी, तयाची गावी जीवनातया आनंदाची गाणी. बघा हे जीवन अतिशय सुंदर आहे, पण ते कसं आहे तर त्याच्यात वर्णन केलेलं आहे ते आळवावरच्या थेंबाप्रमाणे आहे. आळवाच्या पाण्यावरती जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा तो मोत्यासारखा दिसतो, पण तो कधी घरंगळेल हे सांगता येत नाही. असं जे मला मिळालेलं सुंदर जीवन आहे ते माझ्या हातातून कधी निसटून जाईल हे मला माहिती नसतं. मग हे जे जीवन आहे जे मला मिळालेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि असं सुंदर जीवन जे आहे ते सुखरूप कसं होईल. आपण सुखाचा, अलकाताईंनी मागच्या प्रवचनामध्ये विषय मांडलेला होता. सुखी जीवन म्हणजे सुखाचा शोध घ्यायचा, पण मला सुखी व्हायचं नाहीये तर मला सुखरूप व्हायचंय. सुखाकडून सुखरूपतेकडचा प्रवास करायचा आपल्याला. ते सुखरूप कसं होईल हे परमार्थाचं ध्येय आहे. आणि असं सुखरूप होऊन सुखाने देह आणि हे जग सोडून देणं हे परमार्थाचं अंतिम ध्येय आहे. आनंदाने जीवन जगा, याच देहामध्ये असताना सुखरूप व्हा, सुखरूप होऊन सुखाने देह आणि हे जग सोडून द्या. याशिवाय परमार्थामध्ये काहीही नाही. आणि असं जीवन जगण्यासाठी आणि असा अंतिम क्षण साधण्यासाठी संपूर्ण परमार्थ करायचा असतो. आणि हे ध्येय जर माझ्या लक्षात असेल तर त्या दिशेने जर आपली वाटचाल जर आपण व्यवस्थित केली तर परमार्थ अतिशय थोडा आहे. आणि म्हणून ध्येय सातत्याने लक्षात ठेवायचं. सुखरूप होऊन मला सुखाने हा देह आणि जग सोडून द्यायचं आहे, मला जायचं नाही. बघा वाक्यरचना कशी असते. सगळ्या संतांनी सुखरूप होऊन हा देह आणि जग सोडून दिलेलं आहे. आणि आपण सोडून देतो का? आपल्याला जरा देहाला काही व्हायला लागलं की वाईट वाटतं. आणि सगळे संत जे आहेत त्या सगळ्या संतांनी सुखरूप होऊन हा देह आणि जग आनंदाने सोडून दिलेलं आहे. संत भगवंताला असं म्हणतात की तू नेऊन नेऊन काय नेशील माझ्यातलं, तर तुला मला नेता येणार नाही. हा पंचमहाभूतांचा देह तू नेशील, पण तुला मात्र मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी अगदी एक आहोत. आणि म्हणून देह गेला तरी त्यांना काय वाटत नाही, तर त्याचं भय नाहीये, ते निर्भय आहेत. आणि हे अंतिम देह सातत्याने लक्षात ठेवून हे वर्म याला म्हणतात. हे जर वर्म बरोबर, वर्म जाणे तो पारखी, तुकोबा म्हणतायत. आणि चुकलिया वर्म फेरा पडे, जर वर्म चुकलं तर परत फेरा पडतो. म्हणून हे परमार्थातलं वर्म जाणावं, सुखरूप होऊन सुखाने देह आणि जग सोडून द्यायचं आहे. अगदी लक्षात राहावं. असं म्हणजे लक्षात राहत नसेल तर अगदी आपण जिथे अभ्यास करतो तिथे आपल्या समोर भिंतीवर किंवा समजा तर ब्लॅकबोर्ड असेल तर त्याच्यावरती लिहून ठेवावं. म्हणजे जाता येताना आपल्याला सातत्याने आपण तो वाचतो, आपल्या लक्षात राहतं आणि त्या दिशेने आपला सगळा काय होतो तर अभ्यास होत राहतो. बघा आजचा विषय जो आहे प्रपंचाचं स्वरूप आणि 4 आश्रम. म्हणून मी थोडी प्रस्तावना केली की अंतिम ध्येय लक्षात ठेवायचं आणि संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करायचा. ग्रंथ संपेल पण संपल्यानंतर सुद्धा ध्येय लक्षात असेल तर सातत्याने अभ्यास त्याच दिशेने आपला होत राहील. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, आपले जे सगळे संत आहेत त्यांनी प्रपंच केलेला आहे. आता एकनाथ महाराजांना स्वतःचा प्रपंच होता, तुकोबांना स्वतःचा प्रपंच होता, समर्थांना स्वतःचा प्रपंच नव्हता, पण त्यांनी कुणाचा प्रपंच केला? 1100 मठ उभे केले, शिष्यांचा प्रपंच, शिष्यमंडळी. हा एवढा मोठा व्याप जो समर्थांचा होता तो समर्थांचा प्रपंचच होता. सगळ्या संतांनी प्रपंचाचा पुरस्कार केलेला आहे. प्रपंच सोडून परमार्थ करा असे कुठलेही संत सांगत नाहीत. म्हणून प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही जीवनाची अविभाज्य अंग आहेत. प्रपंचाचा त्याग करून परमार्थ करायला कुठलेही संत सांगत नाहीत, परंतु प्रपंचाचं वास्तव मात्र ते आपल्या समोर मांडतात. कारण वास्तव हे नेहमी वास्तवच असतं.
सगळ्या संतांच्या ग्रंथांमधून बघा आपल्याला प्रपंचाचं वास्तव बघायला मिळतं. तुकाराम महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. या संसारामध्ये रात्रंदिवस तळमळ आहे, सुख दुःख. सातत्याने सुख आलं की दुःख येतं, दुःख आलं की सुख येतं आणि सातत्याने तो जीव तळमळत राहतो. पुढे अजून म्हणतात, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊप आहे. बघा, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, प्रपंचाचं वास्तव स्वरूप आपल्या समोर सांगतायत. ढेकणाची बाज, पूर्वी बाजा होत्या त्या काथ्याच्या विणलेल्या, त्याच्यामध्ये जर ढेकूण झाले तर ते जाणं अतिशय मुश्किल होतं. आणि त्या ढेकणाच्या बाजेवरती जर आपण झोपलो तर सुखाची झोप लागेल का? अजिबात लागणं शक्य नाही. अगदी त्याचप्रमाणे तुकोबा म्हणतात की या प्रपंचामध्ये तुम्ही सुखाचा कितीही शोध घेतला तरी सुद्धा तुम्हाला सुख मिळणं कदापिही शक्य नाही. श्री समर्थ म्हणतात, परममूर्खा माझी मूर्ख, जो ये संसारी मानी सुख, या संसार दुःखायचे दुःख आणिक नाही. थोडा, जसं मी आता म्हटलं की निराशेचा सूर येतो की सगळे संत ही वचनं वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की सगळं म्हणतात की आम्ही तर प्रपंच इतका छान करतो आहोत आणि सगळे संत असं का म्हणतात. पण जसं मी आता म्हटल्याप्रमाणे की ते आपल्या समोर वास्तव मांडतात. बघा, एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. सूर्य तापतो तेव्हा सूर्याला 3 त्याची लक्षणे आहेत. एक तर प्रकाशमान असतो, एक गोल असतो आणि उष्णता. हे 3 धर्म सूर्याचे आहेत. प्रकाश देतो, त्याला एक आकार आहे गोल, आणि उष्णता हा त्याचा धर्म आहे. आता मी जर म्हटलं की हे सूर्या तू तापू नकोस, मला फार ऊन लागतं किंवा आम्हाला एवढा प्रकाश नको आहे, तर सूर्य ऐकेल का? तो म्हणेल की तुम्ही काय ते सनकोट घाला, तुम्ही टोपी घाला, तुम्ही छत्री घेऊन जा, पण मी तापण्याचं बंद करणार नाही. माझी उष्णता आहे तशी आहे, माझा प्रकाश जेवढा आहे तेवढा आहे. आता हे वास्तव स्वीकारून त्याच्यावरती उपाय आपण करायचे आहेत. म्हणजे खूप ऊन पडलं तर टोपी घालायची आहे, छत्री घ्यायची आहे, सनकोट घालायचा आहे, गॉगल घालायचा आहे, ते उपाय आपण करायचे. पण ते वास्तव स्वीकारावंच लागतं आपल्याला. तसं संत जे आहेत ते नैराश्यवादी नाही आहेत, त्या प्रपंचाचं आपल्या समोर वास्तव सांगतायत आणि हे वास्तव स्वरूप ते आपल्या समोर मांडतायत. बघा, असं पण संत सांगतायत. आणि परत संत काय म्हणतात, पंत बाळेकुंद्री महाराजांचं एक खूप छान वचन आहे, प्रपंची राहुनी परमार्थ केला तो भला रे भला, तो भला रे भला. एकनाथ महाराज पण म्हणतात, उलट ते कौतुक करतात की जो प्रपंचात राहून परमार्थ करतो त्याचं. श्री समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. आपण सगळे प्रापंचिक आहोत. समर्थांना माहिती आहे की प्रपंच सोडून परमार्थ कोणीही करणार नाही. त्यामुळे समर्थ आधीच सूचना देत आहेत की आधी प्रपंच करावा नेटका. पण कसं असतं की त्याचा अर्थ आपण असा घेतो की नेटका करायचा म्हणजे अगदी नेटानी करायचा. आणि आम्ही पिंपळे सौदागरला वर्गाला जायचे तेव्हा तिथे एक भगिनी होत्या. आमची 4ची वेळ होती. एक दिवस आम्हाला 3:30ला वर्ग घ्यायचा होता. आम्ही म्हटलं 3:30ला आपण उद्या वर्ग घेऊयात. त्या म्हणाल्या, नको हो, मला 4चीच वेळ जमते. मी म्हटलं एखादा दिवस काय हरकत आहे. पण त्यांनी इतके आढेवाढे घेतले आणि शेवटी कारण विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की माझे मिस्टर म्हणतात की समर्थांनी सांगितलेलं आहे ना की प्रपंच करावा नेटका, मग तू मला चहा दिल्याशिवाय वर्गाला जायचं नाही. आणि म्हणे मलाही ते थोडंफार पटतं. आता नेटका शब्दाचा अर्थ जे प्रापंचिक लोक आहेत प्युअर ते असा घेतात. समर्थ असं म्हणत नाहीयेत. समर्थ जेव्हा म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, ह्याचा अर्थ गरजेपुरता करायचा, परिमित करायचा, संयमित करायचा. आणि असा जो प्रपंच नेटका करतो त्याचं काय होतं, तो नेटका होतो म्हणजे व्यवस्थित होतो. तो विवेकाने करावा, याचा विवेकाने करावा आणि मग तो परमार्थाकडे हळूहळू त्याची वाटचाल होते. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. म्हणजे तुम्ही प्रपंचाला द्या ना, 12 तास ठेवलेले आहेत तर त्याच्यातला 12 तास आपण म्हणू की अगदी झोपेचा काळ सोडला तर दिवसभर प्रपंच करा, पण तुम्ही एखादा तास तरी परमार्थाला द्या. तरुणपणापासून जर असा वेळ द्यायला लागलो आपण तर हळूहळू आपण वय जसं आपलं होतं तसा तो वेळ वाढता राहील परमार्थाकडचा. आणि मग प्रपंच जेव्हा फिका होत जातो, आता तो फिका होत जातो का फिका करायचा आहे? कारण हल्ली फिका होतच नाही. कारण
आपलं लग्न झाल्यानंतर मुलं होतात म्हणून त्यांना आपलं जीवन सगळं समर्पित असतं, आणि नंतर मग मुलांची लग्न झाली की मग नातवंड होतात, आणि त्यांच्या दिमतीला आपण सगळेजण काय होतं तर त्यांचं कोडकौतुक करायचं, त्यांना सांभाळण्याची सेकंड आपला प्रपंच सुरू होतो. त्यामुळे तो फिका करावा लागतो, तो होत नसतो. आणि तो कसा करायचा असतो ते ह्या सगळं संतांनी विचार आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत. म्हणून प्रपंच नेटका करा म्हणजे नेटाने करायचा नाहीये, तर तो नेटका करायचा विवेकानी. तो करता करता परमार्थात सुद्धा आपलं एक एक पाऊल पुढे पडला पाहिजे आणि हळूहळू परमार्थ वाढता राहिला पाहिजे. आणि मग पूर्ण वेळ आपल्याला जेव्हा प्रपंचाला देता येईल तेव्हा परमार्थ हळूहळू सिद्धतेकडे आपला जायला लागतो. आपण विचार करूया. आता प्रपंच शब्दाचा अर्थ काय होतो? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 19 जणांचा जो समूह आहे त्याचा जगाशी जो संबंध आल्यानंतर जो गोंधळ चालू असतो, जे उपद्व्याप चालू असतात, त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि असा प्रपंच सर्व योनींमध्ये सातत्याने चालू असतो. बघा, मनुष्य योनी मध्येच असतो असं काही नाही, सर्व योनींमध्ये हा जो इंद्रियांचा गोंधळ आहे, जगाशी जो सन्निकर्ष होतो, इंद्रियांचा जो संबंध येतो, तो मानव देहाव्यतिरिक्त संपूर्ण योनींमध्ये हा प्रपंच चालू असतो. आता ते कसे असतात? फक्त प्रपंच करतात, त्यांना परमार्थाची अजिबात जाण नसते, तसा विकास करण्याची त्यांना अजिबात बुद्धी नसते. परंतु नरदेह लाभलेल्याला मात्र प्रपंचाबरोबर परमार्थ सिद्धीला नेता येतो, त्या नरदेहाचा पूर्ण विकास करता येतो. आणि ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असं जे पूर्ण तत्व आहे त्या पूर्ण तत्वाचा अनुभव घेता येतो. आता मी आता सांगितलं प्रपंचाची व्याख्या की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा सतत देहादी जगताशी संबंध येत असतो. आता जग जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये देह हा शब्द अंतर्भूतच आहे. देह सोडून जग सिद्धच होत नाही. जेव्हा जग मी म्हणते तेव्हा त्याच्यामध्ये देह येतातच. आणि या समूहाचे जे उपद्व्याप चालू असतात, आता व्याप आणि उपद्व्याप 2 शब्द आपल्या समोर आहेत. प्रपंचात आलो आहोत, व्याप करावाच लागतो, प्रपंच करावाच लागतो, ईश्वराच्या नियमांप्रमाणे तो व्याप करावा. पण उपद्व्याप जे चालू असतात तेव्हा प्रपंच कसा होतो तर अस्ताव्यस्त होतो. आणि उपद्व्याप प्रयत्नपूर्वक थांबवणं याला साधना असं म्हणतात. आता हे उपद्व्याप जे आहेत ते आपले प्रत्येकाने आपले ओळखायचे की माझा व्याप काय आहे, माझा उपद्व्याप काय आहे. कारण प्रत्येकाचा आता व्याप म्हणजे प्रपंच करणं हा व्याप एकच आहे, पण त्याच्यातले बारकावे जे आहेत ते आपण प्रत्येकाने काय करायचे आहेत तर बरोबर निवड करायची आहे की व्याप कुठला आहे माझा आणि उपद्व्याप कुठला आहे. म्हणून उपद्व्याप प्रयत्नपूर्वक थांबायचे, व्याप नियमाने करायचा. असा जेव्हा संयमित प्रपंच केला जातो तेव्हा हळूहळू आपली परमार्थाकडे वाटचाल होते. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना अतिशय पूरक आहेत. जसं आता सांगितलं की अलका ते म्हणाले की प्रपंच आणि परमार्थ या समांतर रेषा आहेत, त्या एकमेकांना छेद देत नाहीत, पण त्या एकमेकांना बाधित पण करत नाहीत. दोन्ही अगदी व्यवस्थित छान चालू राहतात जर त्या युक्त्या आपण संतांकडून, शास्त्राकडून, श्रीकरूंकडून शिकून घेतल्या तर. कारण सामान्य कल्पना अशी असते की प्रपंच आणि परमार्थ एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहेत. आणि मग आपल्याला सामान्यपणे वाक्य ऐकायला मिळतात की अहो आम्हाला प्रपंचामध्ये अजिबात वेळ मिळत नाही. बघा, वेळच मिळत नाही. आता समर्थांनी सांगितलं की नाही प्रपंच नेटका करायला, मग आम्ही प्रपंच करतो आहोत. आता डॉक्टर काका मग गमतीने म्हणतात बरं का की वेळ मिळत नाही का काढत नाही, ते थोडासा किंचित आवाज वाढवतात आणि म्हणतात वेळ मिळत नाही का काढत नाही. कारण का मिळत नाही तर ती अजून माझ्या चित्ताची आवड झालेली नाही. जेव्हा माझ्या चित्ताला आवड निर्माण होते परमार्थाची तेव्हा मग वेळ आपोआप काढला जातो. आता आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी असतात, आपण एवढ्या व्यस्त जीवनातून सुद्धा वेळ काढतो की नाही? अनेक गोष्टी असतात. आता एवढे इथे स्पष्टीकरण मी करणार नाहीये, पण तेव्हा आपण वेळ काढतो. मग असाच परमार्थ आपला आवडीचा व्हावा आणि आवडीचा झाला की बरोबर वेळ मिळतो. आता प्रपंच प्रारब्धानुसारी जसा चालायचा तसा तो चालणार असतो.
त्याच्यामध्ये माझे पूर्ण प्रयत्न करून 101% प्रयत्न करायचे आहेत, पण तो प्रारब्धावर सोपवून द्यायचा आहे. आणि परमार्थ मात्र जो आहे तो कसा आहे तर क्रियामान स्वातंत्र्यामध्ये करण्याचा आहे. आणि परमार्थ जर मी नेटाने केला तर तो निश्चित मला आनंदापर्यंत नेतो. प्रपंच मला सुख दुःख म्हणजे प्रपंच मुळातच द्वंद्वमय आहे. द्वंद्वमय म्हणजे सुख दुःख, यश अपयश, कीर्ती अपकीर्ती, मान अपमान, या सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये सातत्याने चालू राहतात. आता बघा, सुख दुःख हे मुख्य द्वंद्व आहे, पण त्याच्या पोटामध्ये सगळी द्वंद्व आहेत. यश आहे अपयश आहे, कीर्ती आहे अपकीर्ती आहे, मान आहे अपमान आहे. मानाने मी सुखी होते तर अपमान झाला की दुःखी होते, यश मिळालं की मी सुखी होते, अपयश मिळालं की मी दुःखी होते. म्हणजे प्रपंच हा संपूर्ण द्वंद्वमय आहे आणि परमार्थ आपल्याला द्वंद्वातीत जीवन जगायला शिकवतो. आता द्वंद्वमय जीवन हे प्रपंचाचं स्वरूपच असेल तर आहे ना का बिचारा त्याच्यापाशी तो काय बिघडलंय? तो प्रारब्धाप्रमाणे जे मी माझ्यासाठी करून ठेवलेलं आहे, पूर्व कर्म जे माझं आहे त्याप्रमाणे सुख दुःख माझ्या वाट्याला येणार आहेत. त्यांना तोंड द्यायचं तसं मी द्यायचं आहे, ते सुद्धा युक्तीने द्यायचं आहे. संतांचे विचार आहेत आपल्याजवळ. आणि परमार्थात मात्र द्वंद्वातीत जीवन जगण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. आणि द्वंद्वातीत जीवन जगता जगता एक दिवस मी आनंदरूप होऊन जाते. म्हणून मी मगाशी म्हटलं की ध्येय लक्षात ठेवायचं. आनंदरूप होणं हे फक्त परमार्थाचं ध्येय आहे. म्हणून प्रपंच करताना सुद्धा तो व्यवस्थित करावा लागतो, हे मात्र नक्की आहे. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये प्रपंच जो माझ्या वाटेला आला आहे तो अगदी व्यवस्थित करावा लागतो. आपण आपल्या विषयाकडे थोडं जाऊया. प्रपंच करताना सुद्धा बघा, आपण सुरुवातीला आपल्याला मुलं होतात तेव्हा 5 वर्ष झालं की आपण त्याला बालवाडीमध्ये घालतो. नंतर शाळा, हायस्कूल, कॉलेज, अगदी पदवी पर्यंतचा प्रवास, पुढचं जे करिअर असतं त्याचं नोकरी वगैरे, आता इथपर्यंतचा प्रवास अतिशय व्यवस्थित व्हावा लागतो. कारण त्याचं संपूर्ण जीवन जे असतं ते सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि मग व्यवहारामध्ये आपण बुद्धिमान आणि निर्बुद्ध हे कशावरून ठरवतो? तर ह्या सगळ्या क्रायटेरियावरून आपण कोण बुद्धिमान आहे आणि कोण निर्बुद्ध आहे. जो उत्तम शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे, तो बुद्धिमान आहे. आणि निर्बुद्ध म्हणजे ज्यांनी हे काहीही व्यवस्थित केलेलं नाही त्याला आपण निर्बुद्ध म्हणतो. मग प्रपंच जो आहे तो व्यवस्थित योजनापूर्वक जसा करावा तसा परमार्थ सुद्धा अगदी योजनापूर्वक करावा लागतो. आपल्याला असं वाटतं की जसा जमेल तसा, होईल तसा, असं अजिबात नाहीये. जितका प्रपंच प्रयत्नपूर्वक करावा लागतो तितकाच परमार्थ पण प्रयत्नपूर्वक करावा लागतो. आणि संत पण आपल्याला सांगतात, प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. म्हणजे इतकी सुट्टी देते म्हणतात, तो प्रपंच सुखाने करा की आम्ही कुठे नको म्हणतोय, पण तुम्ही परमार्थ पूर्णच बुडवून टाकू नका, परमार्थ पण तुम्ही करा. म्हणून हळूहळू हळूहळू प्रपंचाकडून माझी परमार्थाकडची वाटचाल व्हावी लागते. बघा, वेदांत शास्त्राने 4 आश्रमांच्या द्वारे व्यवस्थित मांडणी आपल्या समोर करून ठेवलेली आहे. आता 4 आश्रम आपल्या समोर आहेत. ब्रह्मचर्याश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. जसे 4 पुरुषार्थ आपण बघितले, धर्म अर्थ काम मोक्ष, 4 माणसांचे प्रकार बघितले, पामर, सामान्य संसारी, साधक आणि मुक्त. तसेच 4 आश्रम आहेत. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्याश्रम. प्रपंचाकडून परमार्थाकडे नेण्यासाठी ही 4 आश्रमांची मांडणी आपल्या समोर शास्त्रकारांनी केलेली आहे. आता आपण जर बघितलं तर सध्याच्या काळामध्ये या 4ही आश्रमांचं पालन आपल्याला होताना दिसत नाही. पण शास्त्राने ज्या अर्थी मांडणी केलेली आहे, ग्रंथामध्ये विचार आलेला आहे तर 4ही आश्रमांचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि हे 4 आश्रम सध्याच्या काळामध्ये मला कसे अवलंबिता येतील याचा आपण विचार करणार आहोत. बघा, जसे मी आता म्हटलं, पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्याश्रम पहिला आश्रम आहे. पूर्वीच्या काळी 5व्या-8व्या वर्षी मौंजी बंधन होत असे. मौंजी बंधन झाल्यानंतर विद्या संपादन करण्यासाठी तो जो मुंज मुलगा आहे तो गुरुगृही जात असे विद्या शिकण्यासाठी. आता गुरुगृही गेल्यानंतर गुरूंची सेवा करायची, जी गुरुमाता आहे तिची सेवा करायची. आता पूर्वी खेड्यामध्ये अगदी ते गुरुगृही जायचे तेव्हा तिथे चुलीवर स्वयंपाक करायला लागायचा. त्यामुळे लाकडं आणायची जाऊन,
लाकडाची मोळी करायची, नंतर ती सगळी 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 श्रीगुरूंकडची जी सगळी काम आहेत गुरुगृही ती सगळी करायची. शेणाने सारवणं असेल, गोठा सारवणं असेल, गाई गुरं ह्या सगळ्यांचा जो सांभाळ करणं असेल, ही सगळी कामं त्या काळात त्या जो गेलेला असतो विद्या संपादन करण्यासाठी त्याला करायला लागायची. दिवसभर कामं केल्यानंतर सुद्धा रात्री झोपताना गुरुमातेचे गुरूंचे पाय चेपणं, त्यांचं अंग दाबून देणं, त्यांची सेवा करणं, पहाटे उठून पाठपाठांतर करणं, वेद मुखोद्गत करणं. लहानपणी पाठांतर खूप लवकर होतं, झालेलं पाठपाठांतर लक्षात राहतं आणि जे पाठपाठांतर केलेलं असतं त्याचा अर्थ मोठेपणी कळायला लागतो आणि अर्थ कळला तर त्याचा मला जीवनात उपयोग करता येतो. आणि आश्रमात बघा हे सगळे विचार पूर्वीच्या काळचे आहेत, हे जे सगळे आता मी सांगते ते, कारण आपल्या आश्रमांचे प्रकार आहेत त्याप्रमाणे आपण थोडा विचार करणार आहोत आणि सध्याच्या काळात जे मला कसे लागू पडणार आहेत याचाही थोडा आपण विचार करणार आहोत. आता आश्रमात जे अन्न शिजेल ते सर्वांनी खायचं आहे, तिथे कोणीही कसली तक्रार करायची नाही, गरीब असो श्रीमंत असो. आपल्याला श्रीकृष्ण सुदामाचं उदाहरण माहिती आहे. श्रीकृष्ण यादव कुळचा होता, तर सुदामा अतिशय गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता, पण आश्रमात मात्र दोघंही अगदी कसे होते तर म्हणजे सगळेच गरीब श्रीमंत याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसायचा. मुलं ऍडजस्टमेंट करायला शिकायची, तडजोड करायला शिकायची, तिथे कोणीही कुणाला नावं ठेवायचं नाही. आश्रमामध्ये सात्विक अन्न खायला मिळायचं आणि सात्विक अन्न खायला मिळालेलं असल्यामुळे सात्विक बुद्धी तयार व्हायची, त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम व्हायची आणि वेद सुद्धा सहजासहजी मुखोद्गत होत असत. आता एवढं मी आता आपल्या समोर जी मांडणी केली ती पूर्वीच्या काळची मांडणी केली. आता आपण जर चित्र बघितलं सगळीकडे तर काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला कुठेही मिळत नाही. आमच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये गुरुकुल होतं, ते सुद्धा पालक गुरुकुलात घालायचे नाहीत की दिवसभर मुलगा अडकलेला राहतो म्हणून. लहानपणी आता मूल जन्माला आलं थोडं एक तरी ते टीव्हीकडे बघायला लागतं, टकमक टकमक त्याला कलरकडे बघायला लागतं, आवाजाचा वेध घ्यायला लागतं. नंतर मुलं आमची मोबाईल शिवाय जेवत नाहीत, समोर टॅब पाहिजे, त्याशिवाय घास त्याच्या तोंडात जात नाही, असे आई वडील काय सांगतात तर मोठ्या आयटीने सांगतात. मौंजी बंधन हा सुद्धा हौसेचा भाग राहिलेला आहे. खरं म्हणजे असं आहे की गुरु वडील जे आहेत ते त्या मुलाचे गुरु आहेत आणि ते गायत्री मंत्राचा मंत्र देतात त्याच्या कानामध्ये. मग ते गुरु झाल्यानंतर वडिलांनी गायत्री मंत्राचा आधी अनुष्ठान करायचं असतं आणि मग तो मंत्र मुलाच्या कानात द्यायचा असतो. पण मग आता निराश होऊन जायचं का, तर अजिबात निराश व्हायचं काहीही कारण नाही, कारण आपण सगळे शिवथरगडीतले आहोत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ब्रह्मचर्य आश्रम व्यवस्था पूर्वीसारखी नाहीये अशी पूर्ण वेळासारखी, पण ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. कारण का आता सज्जनगड शिवथरगड इथे निवासी शिबिरं होतात, तिथे मुलांना पाठवावं, घरापासून ते 10-12 दिवस लांब राहण्याची तिथे सोय असते, मोबाईलची रेंज येत नाहीत, मुलं तिथे रमतात, आपलं आपलं ताट वाटी स्वच्छ धुतात, आपले कपडे नीट कपडे धुतात. ह्या सगळ्या स्वातंत्र्यामध्ये त्यांना जी अगदी व्यवस्थित छान सवयी लागतात त्या शिवथरगड सज्जनगडच्या शिबिरामध्ये. अशी जागोजागी शिबिरं चालू असतात, मुलांना तिथे घालावं. पण घरी आल्यानंतर मात्र पालक त्यांच्या सवयी काय होतात तर बिघडवतात. अरे राहू देत रे, 8 दिवस तू खूप कष्ट केलेस, आता मी ताटवाटी धुते. असं न करता पालकांनी त्या मुलांच्या सवयी तशाच ठेवाव्या. हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, इथे मोठे मोठे कार्यकर्ते बसलेले आहेत. पण हा ब्रह्मचर्य आश्रम जो आहे तर असं जर त्याचं पालन झालं तर पालकांची पण हे काय तर कर्तव्य आहे की मुलांना तसं वळण लावण्याचं. आता ज्या अर्थी वेदांनी 4 आश्रम सांगितलेले आहेत त्या अर्थी निश्चित ते सांगण्याचा काहीतरी हेतू असला पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रमाचा आणखी एक अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे की सगुण साकार किंवा निर्गुण निराकार परब्रह्म अनुभवाला येण्यासाठी संयमित जीवन जगण्याचा प्रयत्न करणं याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. अंतःकरण वृत्ती बाह्य विषयांकडे जाऊ न देता ती अंतर्मुख करत राहणं याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आमचे डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की हल्ली कसं आहे ना, ब्रह्मचर्याश्रमातच गृहस्थाश्रमाचे वेध लागतात आणि गृहस्थाश्रम कधीच संपत नाही. वानप्रस्थ आणि संन्यास कुठल्या कुठेच गेलेत. जसं मी आता म्हटलं की गृहस्थाश्रम अजून सेकंड गृहस्थाश्रम चालू होतो. पण ज्या अर्थी वेदांनी ही मांडणी केलेली आहे
त्या अर्थी निश्चित असा काहीतरी हेतू आहे आणि अशी जर आपल्या जीवनाची घडी जर आपण बसवून घेतली तर नक्की आनंदी जीवन माझ्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. बघा, ब्रह्मचर्य आश्रमात विद्यार्जन करायचं असतं, गृहस्थाश्रमात मर्यादित भोग भोगण्यास परवानगी आहे, वानप्रस्थाश्रमात संपूर्ण जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून द्यायची आहे. दुसरा गृहस्थाश्रम आहे आपल्या समोर. या गृहस्थाश्रमाचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. धन्योहम धन्योहम असं म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रम हा तिन्ही आश्रमांचं आश्रयस्थान आहे. जसा गृहस्थाश्रम वैयक्तिक असतो तसा तो व्यापकही असतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये शिकवण दिलेली आहे की जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेऊन गुरुदक्षिणा देऊन आश्रमातून बाहेर पडत असत तेव्हा त्यांचे श्रीगुरु त्यांना असं सांगत असत की आता तू गृहस्थाश्रमाचं पालन कर आणि नवीन प्रजा निर्माण कर. कारण का तर वंशवेल खंडू द्यायची नाहीये आणि उत्तम संतती होऊ देत. दुसरं अजून एक सांगणं असे की बालपणी तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी खूप कष्ट केले, आता ते थकले, आता त्यांची सेवा तू कर. ते चिडचिड करतील, ते मुद्दामून चिडचिड करत नाहीयेत, त्यांच्याकडून ती नकळत चिडचिड होती आहे कारण आरोग्य नीट नसेल. मग ते सगळं तू सहन कर शांतपणे. अजून एक सूचना असे की जे विद्वज्जन आहेत त्यांचं तू पूजन कर आणि त्यांच्या ठिकाणी तू मला बघ. विद्या विनयेन शोभते, अतिशय नम्रपणा अंगी बाण आणि गृहस्थाश्रमामध्ये तू प्रवेश कर. बघा, पूर्वी लग्न खूप लवकर होत होती. मुलांबद्दलची कर्तव्य पार पाडल्यानंतर दोघा जणांनी मिळून पुढच्या आश्रमात जायची सोय होती. पण तोपर्यंत दोघांनी मिळून प्रपंच अत्यंत नीटनेटका करायचा प्रयत्न करायचा आहे. आलेल्या प्रसंगाला म्हणजे सुखदुःखांच्या प्रसंगाला व्यवस्थित विवेकाने सामोरं जायचं आहे आणि भोगासक्ती हळूहळू कमी करायची आहे आणि तेव्हा नेटका प्रपंच होईल, तेव्हा पुढचा वानप्रस्थाश्रम आपल्याला साधता येईल. त्यामुळे गृहस्थाश्रम हा अतिशय महत्वाचा आश्रम आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की तीनही आश्रमांचं आश्रयस्थान जो आहे तो गृहस्थाश्रम आहे. म्हणून गृहस्थाश्रमाची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण ब्रह्मचर्याश्रमात जी पुढची मुलं असतात त्यांची जबाबदारी आपल्यावर असते, आपल्या घरात मोठ्या व्यक्ती असतात त्यांची जबाबदारी आपल्यावरती असते. म्हणून घरामध्ये आपल्या समोर जर लहान मुलं आहेत आपल्या घरामध्ये तर साधू संतांना घरी बोलवावं, ग्रंथांचं वाचन नित्यनेमाने करावं, तर मुलांवर संस्कार होत राहतात. ही पूर्ण पालकांची जबाबदारी आहे. आता आई वडिलांना जर उपनिषद ब्रह्मसूत्र माहिती नसतील तर ती मुलांना काय सांगणार. म्हणून उपनिषद ब्रह्मसूत्र जे आपलं वेदवाङ्मय आहे ते माहिती करून घ्यावं. बघा, कधी कधी तर एक भगिनी होत्या, त्यांना ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेची टीका आहे हेही माहिती नव्हतं. आता खरं म्हणजे हे सांगताना सुद्धा मला कसं तरी वाटतंय, पण ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका आहे म्हणून आपली जी ग्रंथ संपदा आहे, जे संत वाङ्मय आहे, हे माहिती करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ही आपल्या पालकांची आहे. आणि ही जर गृहस्थाश्रमामध्ये जबाबदारी जर आपण व्यवस्थित पार पडली तर मुलांवर सुद्धा संस्कार होतात. डॉक्टर काका म्हणतात की संस्कार करणं हा काही प्रोजेक्ट नाहीये, ते नकळत आई वडिलांच्या आचरणामधून मुलं शिकत असतात आणि त्यांचं अनुकरण करत असतात. गृहस्थाश्रमामध्ये जीवाला जन्म देणं आणि त्याचं जीवन उन्नत करणं हे मोठं काम आहे. एक चांगली पिढी आपल्याला पुढची घडवायची आहे. सद्यस्थितीमध्ये आपण बघतो की पैसा कमवणं आणि पैसा कमवून त्या पैशातून चैनीच्या वस्तू आणून देणं, याच्यामध्येच पालक काय समजतात आपल्याला तर कृतार्थ समजतात. सगळे पालक असे नाहीयेत, मी सगळ्यांना म्हणत नाही, पण विचारधन नावाचं जे आहे ते विचारधन पालकांनी आपल्या मुलांना द्यावं. तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. म्हणून विचारधन द्यावं. सदाचारण, आई वडिलांची सेवा करावी, सासू सासऱ्यांची सेवा करावी, एक उत्तम पिढी घडवण्याचं काम गृहस्थाश्रमामध्ये होतं. म्हणून सर्व आश्रमांना गृहस्थाश्रम हा आधार आहे. बघा, संन्याशी लोक सुद्धा असतात. माऊलींची ओवी आहे, जरी झाला संन्याशी तरी 12 वाजताच तोंडवाशी. कारण त्याला खायला काय लागतं तर अन्नच लागतं 12 वाजता. मग त्यावेळेस गृहस्थाश्रमाचंच घर असतं, ते त्या संन्याशाला काय देतं तर अन्न देतं. म्हणून एक ब्रह्मज्ञ जेवला तर 1000 ब्रह्मज्ञ जेवतात.
त्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये नेहमी ज्ञानीजनांना जेव घालावं, त्यांना बोलवावं. अन्नदान हे मोठं पुण्य जे आहे ते गृहस्थाश्रमेत करावं, निरपेक्ष भावनेने करावं, आपलं कर्तव्य चोख पाडावं. कुठली सापेक्षता असू नये करण्यामध्ये. तिथे सापेक्षता आहे तिथे सकामता आहे, सकामता आहे तिथे भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग काय होतो आपला तर बंद होऊन जातो. बंद म्हणजे मग तो हळू आपण ज्या गतीने जायला पाहिजे ती गती तिथे काय होते तर थांबून जाते. म्हणून निष्काम भावनेने केलेली जी आपली कर्म आहेत, जी उपासना आहे ती आपल्याला चित्तशुद्धीकडे नेतात. एक खूप छान विचार आहे बघा, प्रपंच ही मला मिळालेली प्रयोगशाळा आहे. कधी कधी असं वाटतं, खूप जण म्हणतात की अहो काही प्रपंचाची कटकट आहे. जे व्यवहारामध्ये पण लोक म्हणतात, ज्यांना परमार्थ करायचा तेही म्हणतात ही प्रपंचाची कटकट नसती ना तर मी पूर्ण वेळ परमार्थाला दिला असता. पण एक छान विचार आपल्या समोर आहे की प्रपंच ही मला मिळालेली प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेत संतांचे, शास्त्राचे, श्रीगुरूंचे सिद्धांत मला वापरायचे आहे. बघा, समर्थांची आज्ञा आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आता मी जर संन्याशी असेल तर हा विचार कुठे वापरणार? पण रोज मनात श्लोक म्हणते, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. म्हणजे माझ्या मनात इच्छा येऊ देऊ नकोत, माझ्या मनामध्ये क्रोध येऊ देऊ नको. पण जर माझ्या घरात आता मी पत्नी आहे, माझे पती जर माझ्यावरती रागवले तर तिथे मला तपासून बघायचं आहे की मला राग येतोय का मी नुसतेच मनाचे श्लोक वाचतीये नको रे मना क्रोध हा खेदकारी. मग आता जर माझा विवेक जागरूक असेल त्या क्षणी तर माझ्या लक्षात येईल की मला भगवंतानी प्रपंच ही दिलेली प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये मला हा समर्थांचा विचार वापरायचा आहे आणि मला वापरल्यानंतर माझ्या लक्षात येणार आहे की मला राग येतोय की नाही. जर राग आला नाही तर जमलं, आणि राग आला तर कितीही वेळा मनाचे श्लोक वाचले तरी सुद्धा त्याचा काहीही उपयोग नाही. गृहस्थाश्रमामध्ये भोगेच्छा कमी करत जायचं आहे, नको रे मना काम नाना विकारी. अजून भोगांकडे माझी प्रवृत्ती होती आहे का? अजून मला हे हवं ते हवं असं वाटतंय का? अजून मला कुठेतरी मिरवावं असं वाटतंय का? मला हे हवं ते हवं बरोबर आहे, पण अजून कोणाला तरी ते नको असंही वाटतं आपल्याला बरं का. त्याला ते देऊ नकोस देवा, त्याला ते दे. म्हणजे इतकी गडबड असते गृहस्थाश्रमामध्ये. मग गृहस्थाश्रमाकडून जर आपल्याला पुढे जायचं असेल, प्रपंचातनं जर आपल्याला परमार्थाकडे जायचं असेल, ते आपल्या प्रपंचाच्या प्रयोगशाळेमध्ये हे संतांचे, श्री गुरूंचे, शास्त्राचे सिद्धांत सातत्याने आपल्याला वापरून बघायचं आहे. म्हणून प्रपंच ही कटकट न समजता प्रपंच ही मला भगवंतानी वापरायला दिलेली प्रयोगशाळा आहे. बघा, एक विचार असतो, तो विचार बदलला ना आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, की आपलं लगेच एकदम मन शांत होऊन जातं. सगळे सिद्धांत तुम्ही वापरा प्रपंचामध्ये, कारण माझ्या अवतीभोवती जरी माणसं नसती, जर माझ्यावरती रागवणारा माझा नवरा नसता, माझ्यावर चिडचिड करणारी मुलं नसती, तर माझं अंतःकरण शांत राहतंय की नाही मी कुठे तपासलं असतं? असे छान विचार करावेत आणि प्रपंच करत राहावा, प्रपंच सुखे करावा. समर्थ म्हणतात. मग आता पुढे माऊलींचं अजून एक खूप छान वचन आहे बघा, जर असं झालं नाही तर काय होईल? जर हे विचार संतांचे, श्रीगुरूंचे जर मी वापरले नाहीत तर काय होईल? ग्रंथ ग्रंथाच्या जागी, संत संतांच्या जागी आणि मी माझ्या जागी. मग माऊली आपल्या समोर मांडणी करतायत, ऐसी दशा येईल पुढे, मग मन हे होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. आता ते म्हणतात की ऐसी दशा येईल पुढे. आता कशी दशा येईल पुढे? तर मग मन हे होईल वेडे. तू नातेवाईकांसंबंधी विचार कर, संपत्ती संबंधी विचार कर, घरातल्या संबंधी विचार कर. सातत्याने तुझं अंतःकरण त्याच्यामध्ये गुंतून राहिलं तर नुसतं मन वेड होईल. जे सगळे अशाश्वत ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सातत्याने तो चित्त गुंतून राहिलं तर फक्त काय होईल तर ऐसी दशा येईल पुढे, मग मन होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. आपल्या सगळ्यांना माहितीये की आपल्या प्रपंचामध्ये जर अशा गोष्टी काही आपल्या मनाविरुद्ध झाल्या तर चित्ताला अतिशय दुःख होतं. हे असंच का? माझ्याच वाटायला का? मी का असं केलं होतं? असे सगळे प्रश्न आपण आपल्याला विचारायला लागतो की त्याची कधीही उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. मग काय करतो? चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. जे विचार जे आहेत आत्मज्ञानाकडे जाणारे, जे संत श्रीगुरु शास्त्रांनी सांगितलेले आहेत ते विचार तू आत्ताच प्रपंचामध्ये असतानाच काय कर? त्याचं चिंतन कर.
आता प्रापंचिकांचं समाधान कशावरती अवलंबून असतं? सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यावर अवलंबून असतं. आणि ते नसेल तर काय आहे, तर आपल्याला वाटतं काहीच या जीवनामध्ये अर्थ नाही, इतके कष्ट केले. पण जसं मी म्हटलं तसं प्रपंच हा पूर्ण प्रारब्धाधीन आहे. पण हे जर मला माहिती नसेल तर अंतःकरणाची अत्यंत दीन दशा होते. आणि काय होतं तर नुसतं आपण तळमळत राहतो, काहीही हाताला लागत नाही. म्हणून माऊलींची आज्ञा आहे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. प्रपंचाचं स्वरूपच आसार आहे, तो प्रपंच सार नाही. प्रपंच आसार आहे. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनित्य आहेत, नाशिवंत आहे. तो कायमस्वरूपी टिकणारा नाही, तो टिकलेलाही नाही, पुढे टिकणारही नाही आहे. बघा, 4 मध्ये प्रपंच आपला चाललेला असतो: व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती. ज्या व्यक्ती असतात, आता व्यक्ती, माझे पणजोबा होते, पणजोबानंतर माझे आजोबा, आजोबानंतर माझे वडील, तिघही आज हयात नाहीयेत. आज मी पण 50च्या पुढे गेलेली आहे, मी पण जाणार आहे. म्हणजे व्यक्ती कधीही कायमस्वरूपी टिकलेल्या नाहीयेत. वस्तू झिजतात. माझ्या प्रपंचातल्या वस्तू, माझ्या सासूबाई म्हणायच्या, अगं वस्तू आम्ही घेतलेल्या लग्न झाल्यानंतर आता वस्तू पण झिजल्या म्हणाली. तर हाडं झिजणार नाहीत का आमची? म्हणजे व्यक्ती झिजतात, वस्तू झिजतात, त्या सुद्धा काय होतात तर टिकत नाही. घटना असतात, त्या घटना सुद्धा भूतकाळातल्या असतात, त्या घडून गेलेल्या असतात, तरी त्याचं चिंतन चालू असतं. त्याचं चिंतन करून ज्याचा काहीही मला उपयोग नसतो, फक्त अपव्यय असतो वेळेचा, तरी आपण भूतकाळातल्या गोष्टींचं चिंतन करत राहतो. व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती सातत्याने बदलत राहते. प्रारब्धानी जो प्रपंच व्हायचा तो तसाच्या तसा होत राहतो, पण तरी आपलं चित्त मात्र त्याच्यामध्ये गुंतून राहतं. मग संत आपल्याला सांगतात की तुझे 101% प्रयत्न, बघा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, या सगळ्या नाशिवंत आहेत, त्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाहीत, असं सातत्याने मनाला पटवून देत 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 101% प्रयत्न व्यवहारामध्ये करत सगळं प्रेमाने करायचं. नाहीतर असं कोरडं अंतःकरण होऊ द्यायचं नाहीये. कारण माझ्या भोवती जे प्रपंच आहे, तो प्रपंचामध्येच मला राहायचं आहे. जर मी असं जाहीर केलं की तुम्ही आता माझ्या चित्तामध्ये नाहीत, तर काय होईल? मला अनुकूलता प्राप्त होणार नाही परमार्थ करायला. म्हणून साधकांनी युक्ती पण शिकून घ्यायची आहे की प्रपंचात राहायचं आहे, पण अंतःकरण मात्र त्याच्यातून अलिप्त करायचं आहे. सगळं प्रेमाने करायचं आहे, नातवंडांचं प्रेमाने करायचं, मुलांचं प्रेमाने करायचं, पण अंतःकरणाची गुंतवणूक मात्र करायची नाही. कशात करायची नाही तर अशाश्वतामध्ये करायची नाही. गुंतवणूक करायची ती शाश्वत तत्वामध्ये गुंतवणूक करायची. आता अशाश्वतामध्ये कोणी गुंतवणूक करतं का? जर मी म्हटलं की आमच्या इथे बुदरगड सारखी बँक होती, आम्ही पैसे ठेवले होते त्याच्यामध्ये, इथे बजाज ऑटो वगैरे जेव्हा विहारेस घेतल्या लोकांनी, तेव्हा त्या पतपेढीत पैसे ठेवले आणि ती पतपेढी बुडाली, सगळे पैसे बुडाले. आता असं मला कळल्यानंतर सुद्धा मी पतपेढीत पैसे ठेवेन का? अजिबात ठेवणार नाही. मी चांगली नॅशनलाइज बँक बघेन आणि पैसे ठेवेन. आता व्यवहारात हा नियम लागू होतो की आपण अगदी व्यवस्थित तिथे माझी गुंतवणूक होईल, माझं व्याज त्याला मला व्यवस्थित मिळेल, बुडणार, बँक बुडणार नाही, हे सगळं बघून जेव्हा आपण तिथे पैसे ठेवतो. पण इथे मात्र काय करतो तर आपण अशाश्वतामध्ये गुंतवणूक करतो. आणि जेव्हा जोपर्यंत संत सांगत नाहीत, आपल्याला श्रीगुरु सांगत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हे लक्षात देखील येत नाही की आपला जो प्रपंच अशाश्वत आहे, त्याची माझी गुंतवणूक चाललेली आहे, तिथून मला शाश्वत सुखाची कधीही प्राप्ती होणार नाहीये. आणि मग सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होत राहतो आणि मग रडत रडत जीवन जातं आणि आला तैसा गेला. म्हणून एक लक्षात ठेवायचं की अशाश्वतामध्ये गुंतवणूक करायची नाही, शाश्वतामध्ये गुंतवणूक करायची. दिवसभर प्रपंचातली कामं करता करता अनुसंधान ठेवायचं, ते नामाचं ठेवायचं, कारण तो राम एक शाश्वत आहे. म्हणून चिंतून ठेवी आत्मज्ञान रोकडे. म्हणून हे प्रपंच करत असतानाच हे सगळं आत्मज्ञान काय करायचं आहे तर सगळं बरोबर चिंतून ठेवायचं, त्याचं चिंतन करून ठेवायचं आहे. घरात आपल्याला माहितीये की प्रपंच हा सगळा सांभाळावा लागतो. परमार्थ सुद्धा काय असतो तर साधक म्हणून वैयक्तिकरित्या माझा असेल, पण घरात आपण एक घटक असतो कुटुंबातला, तेव्हा प्रपंचातले जे सगळे लोक असतात त्यांना सुद्धा उपासनेला बसवावं, कारण उपासनेचं एक छत्र आपल्या घरावरती असतं. उपासनेचा आश्रयो समर्थ म्हणतात.
म्हणून घरातली मुलं सुद्धा मग आपोआप उपासना करत. ही आपली जबाबदारी आहे की नाही गृहस्थाश्रमामध्ये. माझं कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला वळण लावणं. म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असताना सगळ्या गोष्टींमधलं आपलं कर्तव्य पार पाडत असताना ते पाडल्यानंतर होणारे बदल शांतपणे स्वीकारायचे आहेत आपल्याला. अजिबात तिथे मग खळबळ अजिबात नाही. उत्तम कर्तव्य पार पाडणं, निष्काम कर्म करणं, परतफेडीची अपेक्षा अजिबात नको. नंतर आता कसं असतं, मी मुलांना वाढवते आणि मला असं वाटतं की मुलांनी पुढे मला सांभाळावं, का तर आम्ही पण हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, आता मुलांनी आम्हाला सांभाळायला नको का, साहजिकच आहे. पण हे बघा, गृहस्थाश्रमामध्ये ते माझं कर्तव्य होतं मुलांना वाढवणं. आता मुलांनी मला सांभाळणं हे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. पण मी त्यांच्या बाजूने जेव्हा विचार करते आणि तो भाग जेव्हा पार पाडला जात नाही तेव्हा माझ्या वाट्याला दुःख येतं. माझं कर्तव्य मी उत्तम रीतीने पार पाडलेलं आहे, त्यांनी सांभाळलं रामकृष्ण हरी, नाही सांभाळलं रामकृष्ण हरी. अशी अंतःकरणाची समस्थिती जर असेल तर अंतःकरण अतिशय शांत राहतं. म्हणून प्रपंच करत असताना ह्या सगळे विचार जे आहेत ते चिंतून ठेवी आत्मज्ञानी, चिंतून ठेवी रोकडे, असं आपल्याला माऊली म्हणतात. म्हणून सकाम उपासना करू नये, कारण प्रारब्धापेक्षा कधीही आपल्याला जास्त मिळत नाही. उलट देवापासून काय होतं तर मी लांबच जाते. म्हणून सतत भोग भोगत राहणं हा गृहस्थाश्रमाचा मूळचाच हेतू नाही आहे. प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, म्हणजे प्रपंच नेटका करता करता भोगांचा त्याग करत राहणं. बघा, सद्गुरु शिष्याला उपदेश करतात, आपण बघितलं आता की तू गृहस्थाश्रम स्वीकार आणि वंशवेल खंडू देऊ नकोस, म्हणजे प्रजा निर्माण कर. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा थोडासा काम भगवंतांनी ठेवून दिलेला आहे भोग भोगण्यासाठी, पण तो सतत तसाच राहणं हा काय आहे तर अपेक्षित नाहीये. म्हणून गृहस्थाश्रमात आपलं कर्तव्य उत्तम पार पाडत असताना भोगासक्ती कमी करत राहणं आणि हळूहळू आपली वाटचाल पुढच्या आश्रमाकडे करत राहणं हे गृहस्थाश्रमात काय आहे तर आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. तिसरा आश्रम आपल्या समोर ठेवलेला आहे वानप्रस्थाश्रम. पूर्वी वयाच्या 50-55 नंतर संसाराचा व्याप मुलांवर सोपवायचा आणि वनात जायचं. भागवतात उल्लेख आहे, आपल्याला माहितीये की कुंती पांडव हे वनात गेले. यामागचा उद्देश असा होता की संसारातली आसक्ती सुटावी, व्रतस्थ जीवन जगून साधना करता यावी, उत्तर आयुष्याचा सर्व वेळ जो आहे तो भगवत चिंतनासाठी जावा. आता सध्याच्या स्थितीत आपण घर सोडून जाऊ शकतो का? वानप्रस्थाश्रम जर आपण वनात गेलो आता नाही जाऊ शकत. जसं मी आता मगाशी म्हटलं तसं की आता दुसरा आश्रम सुरू होतो आपला. नातवंडांना सांभाळावं लागतं, कारण सुना नोकरी करणाऱ्या असतात, मुलं नोकरी करणारी असतात, मग आता ती पण जबाबदारी असते. मग आता घरातच वानप्रस्थ वृत्तीने राहणं हा माझा वानप्रस्थाश्रम आहे. कसं? वाजवीपेक्षा मुलांच्या संसारामध्ये लुडबुड करू नये. डॉक्टर अका खूप छान सांगतात की मुखक्षेप करू नये, हस्तक्षेप करू नये. जर वाजवीपेक्षा मुखक्षेप केला, हस्तक्षेप केला तर लत्ताक्षेप होण्याची शक्यता असते. म्हणून जर विचारलं तरच सल्ला द्यावा, विचारलं तरच व्यवस्थित, मुलांनी विचारलं सन्मानपूर्वक तरच सल्ला द्यावा, नाहीतर अजिबात फुकटचा सल्ला द्यायला जाऊ नये. हे सगळे विचार जे आहेत ना छान. बघा, अजून एक छान विचार आहे. माझ्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं, मग आता अनुरूप मध्ये नाव नोंदवलं, अजून 2-4 ठिकाणी नाव नोंदवलं. रोज ती फाईल बघायचे की कुठली मुलगी पसंत पडते का. असं करून करून 101 मुली बघितल्या आणि एकदाची मुलगी पसंत पडली. लग्न जमलं म्हटल्यावर आनंद झाला. हॉल बुक केला, पत्रिका वाटल्या, सगळ्या नातेवाईकांना बोलावलं, जोरदार लग्न झालं. आता लग्न झालं, सुनबाई घरामध्ये आली आणि आल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी एकदमच भाषा बदलली. 25 वर्ष माझा होता आणि एका रात्रीत तिचा झाला. आता कोणी करवून दिला? तूच करवून दिला, मग तक्रार कशाला करायची?
फजिती फजिती आणि फजिती सगळी कशी आहे तर प्रपंचामध्ये फजितीच फजिती आहे. आता जर मी करवून दिला असेल तर शांतपणे स्वीकारायचं. जोपर्यंत माझी सत्ता होती तोपर्यंत प्रपंच माझ्याकडे होता, कुटुंब माझ्याकडे, त्याची जबाबदारी माझ्यावर होती. आज ती जी कोण आली असेल तिला तो सुपूर्त करून द्यायचा आणि आपण वानप्रस्थ वृत्तीने घरात राहायचं. अहो इथे म्हणतात की मला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. सगळे संत सांगतात की तूच ब्रह्म आहेस, तू ब्रह्मपदाची प्राप्ती करून घे. ब्रह्म व्यापक आहे, आनंद रूप आहे आणि मी मात्र उमऱ्याच्या आतली सत्ता सोडायला अजिबात तयार नाही, कारण ती सत्ता माझी आहे. त्या घरामध्ये माझं काय पाहिजे तर मी प्रमुख पाहिजे. जोपर्यंत उमऱ्याच्या आतली सत्ता सोडायला आपण तयार होत नाही तोपर्यंत ब्रह्म हा शब्द सुद्धा उच्चारू नये, कारण त्याचा आवाकाच आपल्या लक्षामध्ये येत नाही. म्हणून हळू तो प्रपंच आहे तो सगळा आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवून द्यावा. आता पूर्वी वानप्रस्थाश्रमात भिक्षांना सेवन करण्याची पद्धत होती. आता भिक्षांना सेवन आपण कुठे करणार? मग आता घरात जर स्वयंपाक केला, कोण? तिने स्वयंपाक केला, मला मऊ भात आवडतो, पण आता झाला भात मोकळा. मग भात खाताना म्हणावं छान ग, आज मोगऱ्याच्या कळ्या झाल्यात भात म्हणजे. आता खायचं तर आहेच, मग नावं ठेवत खाण्यापेक्षा मोगऱ्याच्या कळ्या झाल्या म्हणून जर खाल्ला तर सुखदायी होतं आणि तिलाही जर कळायचं ते कळून जातं. असं उगाच घरात चिडचिड करून आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी काहीतरी अशा गोष्टी करून आपल्यालाही त्रास, दुसऱ्यांनाही त्रास, त्यापेक्षा छान पैकी जर राहिलं, सगळ्यांना छान 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 म्हणत राहावं. बघा युधिष्ठिराने विदुराला प्रश्न विचारला की अरे ठीक आहे रे, सत्य बोलावं, पण कसं असतं की कधी कधी सत्य बोललं तर संबंध काय होतात तर बिघडतात. मग आता काय करावं? नसे रामते धाम सोडून द्यावे. आपल्याला समर्थांनी आज्ञा दिली, नाही पटत ना तर सोडून द्यावं आणि बाजूला राहावं. जागोजागी आपण फिरायला जातो, आता ट्रिपला पाट्या लावलेल्या असतात, मनाचा वेग. तसंच मनाचा वेग जसा आवरा तसं वाणीचा पण वेग आवरावा लागतो. प्रपंचामध्ये वाणीला पण काय करावं लागतं तर शांत ठेवावं लागतं. असं जर आपण सातत्याने करत राहिलो तर प्रपंच पण आपला उत्तम होतो. वानप्रस्थ वृत्ती म्हणजे अंतःकरण जे आहे ते शांत ठेवून ह्या सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये होतात. पण हे कधी होतं? जर माझं ध्येय ठरलेलं असेल तर मला वानप्रस्थ वृत्तीने घरामध्ये राहता येतं. पण तसं ध्येय जर माझं ठरलेलं नसेल तर चिडचिड, वादविवाद ठरलेले आहे. म्हणून चिंतून ठेवी आत्मज्ञान रोकडे. चौथा आश्रम आहे आपल्या समोर, संन्यास आश्रम. प्रत्यक्ष संन्यास घेणारे खूप कमी असतात. संन्यासाचा अर्थ षडन्यास, म्हणजे ज्यांनी त्याग केलेला आहे अनावश्यक गोष्टींचा त्याला संन्यास असं म्हणतात. आणि भगवत प्राप्ती हेच फक्त ध्येय आहे. आता कलियुगात एवढी सगळी बंधनं जी पाळणं आहे संन्यास आश्रमामधली ती अतिशय कठीण आहे. पण आपल्यासाठी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत संतांनी, वस्तुत्याग आणि संगत्याग. संगत्याग, संन्यास आश्रम जो असतो त्याच्यामध्ये वस्तुत्याग होतो आणि दोन्ही त्याग व्हावे लागतात. संन्यास आश्रमात वस्तुत्याग पण व्हावा लागतो आणि संगत्याग पण व्हावा लागतो. आता मग गृहस्थाश्रमात राहूनच आपण प्रापंचिक आहोत सगळे, गृहस्थाश्रमात राहूनच संन्यस्त वृत्ती अंगात जर बांधली तर संगत त्याग होतो. वस्तू त्याग करायची अजिबात आवश्यकता राहत नाही. माऊलींची एक सुंदर ओवी आहे, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्याशी जाण निरंतर. ज्याच्या अंतःकरणामध्ये मी माझं हे संपूर्णपणे गेलेलं आहे तोच कोण आहे तर घरात राहून तो संन्याशीच आहे. बघा एक डॉक्टर काका अजून एक खूप छान उदाहरण देतात. घरामध्ये एकांत मिळेना म्हणून मी हिमालयामध्ये गेलो. कारण असं ऐकलेलं होतं की हिमालयामध्ये ध्यानाला बसतात, कोणी तप करतात आणि घरातली माणसं नकोत, काही नको, आपलं हिमालयात गेलं की जरा छान असतं, एकांत मिळतो म्हणून हिमालयामध्ये गेलो. आता घर सोडून हिमालयामध्ये गेलो पण राहायला काहीतरी पाहिजे, कारण घरात राहायची सवय, असं उघड्यावर राहायची सवय नाही. मग एक गुहा शोधली, त्या गुहेमध्ये वास्तव्याला राहिलो. अशी लांबलचक गुहा होती.
आता घरातली सवय, एक 2-3 दिवस झाल्यानंतर म्हटलं की खूपच मोठी गुहा आहे, आता आपण काय करूयात, ह्या गुहेचे 3 भाग केले, एक किचन केलं, एक हॉल केलं आणि एक बेडरूम केलं. आता छान 15 दिवस त्या गुहेमध्ये मी माझं बस्तान बसवलं, असं डॉक्टर राका सांगतायत ना आपल्याला, की छान माझं बस्तान बसलं. आता तिथे अजून एक गृहस्थ आले, ते म्हणतायत की तुमच्या गुहेत मी येऊ का? आता मी पण म्हटलं त्यांना, हो माझ्या गुहेत तुम्ही या. बघा आता काय झालं, किती मार्मिक याच्यामध्ये विचार आहे बघा. मी पण म्हटलं की माझ्या गुहेत तुम्ही या. आता काय झालं, इकडे माझं घर, तिकडे माझी गुहा. म्हणजे शेवटी काय आहे तर मी माझं अजिबातच सुटलेलं नाहीये. मग तुम्ही वस्तू त्याग करून साधलं काय? त्यापेक्षा घरामध्ये राहून जर संगत त्याग केला, वस्तू त्याग न करता, तर घरामध्ये आयता चहा मिळतोय सकाळी पहाटे, पत्नी करून देते आहे, जेवण मिळतं आहे, नामस्मरणाला वेळ मिळतो आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. मग कशाला वस्तू त्याग करायचा? तर संगत त्याग करायचा म्हणजे अंतःकरणातून फक्त सगळ्यांचा संग, म्हणजे माझे अंतःकरण जे सगळ्यांमध्ये लिप्त आहे, ते फक्त त्या अंतःकरणाची गुंतवणूक सगळ्यांमधून काढून घ्यायची. म्हणून 2 त्याग सांगितलेले आहेत, संगत त्याग आणि वस्तुत्याग. तर वस्तुत्याग अपेक्षित नाही, तर संगत त्याग अपेक्षित आहे. आता तो पुरुष कसा आहे, असंगोयम पुरुष, भगवद्गीता म्हणते, तो पुरुष असंग आहे. त्या असंग पुरुषाचा मला अनुभव घ्यायचा आहे. पुरुष म्हणजे ब्रह्म, पुरुष म्हणजे कृष्ण. सगुणात कृष्ण आहे तर निर्गुणात ब्रह्म आहे, आत्मा आहे. मग कारण तो आनंद रूप आहे आणि आनंद हे आपलं ध्येय आहे. असे सगळी एकामागे एक छान अशी काय तर गाडी आहे. मग आता त्या आनंदाचा मला अनुभव घ्यायचा आहे. मग ह्या सगळ्यांपासून मला अलिप्त राहायचं आहे. तो कशातही गुंतत नाही, तो कशामध्ये लिप्त राहत नाही, तो अलिप्त आहे. आणि अशी अलिप्त राहण्याची कला साधकांनी शिकून घ्यायची, ती वापरायची, आणि ह्याला साधना असं म्हणतात. साधना म्हणजे आपल्याला माहितीये की आपण म्हणतो की अरे सकाळी 13 माळा, दुपारी 13 माळा, संध्याकाळी 13 माळा, हे सगळं साधना आहे. त्याला नावं ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही. पण हे सगळे जे विचार आहेत, चिंतून ठेवी आत्मज्ञान रोकडे, हे जे म्हणतात माऊली की हे सगळं चिंतन जे करायचं आहे ग्रंथांचं, ते ह्याच्यासाठी करायचंय की सगळी जी कला आहे ती शिकून घ्यायची. परत तेच आहे की संघ कशाचा असतो, व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या प्रारब्धाप्रमाणे ज्या व्हायच्या त्या होत असतात. साधकांनी भूतकाळात बुड्या मारू नये, भविष्यकाळाची चिंता करू नये. आता चिंता का वाटते हो, जरा विचार करा. आपण म्हणतो आम्ही भगवंताची उपासना करतो, आम्ही रामाचे उपासक आहोत. पण उपासक आहोत, पण रामाला शरणागत आहोत का? रामाने ठेवलं तशी मी राहतीये का तक्रार करतीये? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे. मग भविष्यकाळची चिंता वाटते कारण रामावरती माझी श्रद्धा नाही आहे, पूर्ण विश्वास नाही आहे. जर असती तर मला चिंता वाटली नसती. कारण काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. डॉक्टर काय म्हणतात, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र नसतो, तर काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, ह्या सातत्याने या मंत्राचा जप असतो. मग आता जर मी भगवंताला शरणागत असेन, मी रामाची भक्त असेन, तर काय होईल, जे व्हायचं ते होईल, कसं होईल, जसं व्हायचं तसं होईल. आता माझे पूर्ण 101% प्रयत्न करून हा विचार आहे, याला ईश्वर शरणागती असं म्हणतात. ही जर जमली तर बघा, प्रारब्ध, ईश्वर शरणागती शब्द मी इथे सांगितला, तर ईश्वर शरणागती तर प्रारब्ध ही ईश्वराची योजना आहे. आता प्रारब्धानुसार माझ्या वाटेला जे भोग यायचे ते येणारच आहेत, ते येणार नाही असं होणार नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्धाचा नाश म्हणत नाहीयेत ते, तर ते भोगांचा नाश म्हणतात. जे भोग जे येत आहेत दुःखाचे, त्या भोगांचा नाश होतो. प्रारब्ध हे मला अनिवार्यपणे भोगावंच लागतं. अगदी जीवन मुक्ताला सुद्धा ते प्रारब्ध चुकत नाही. देह असेपर्यंत त्याला सुद्धा ते प्रारब्ध भोगावं लागतं. पण पूर्वी सुखाचं प्रारब्ध आलं की मी सुखी जे होणं होत होतं, दुःखाचं प्रारब्ध आले की जे दुःखी होणं होत होतं.
ते आता मी सुखाने सुखी होत नाही, दुःखाने दुःखी होत नाही, अशी समस्थिती अंतःकरणाची झालेली असल्यामुळे मग मला सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जऊ हा भगवद्गीतेमधला श्लोक लक्षात येतो. नाही तर असं काय म्हणतात भगवंत की सुखाने सुखी होऊ नका आणि दुःखाने दुःखी होऊ नका. आता सुखाने सुखाचा तरंग उमटणारच आहे. मला अंतःकरण नावाचा घटक भगवंतांनी दिलेला आहे, त्यामुळे सुखाचा तरंग उमटणार आहे, पण सुखाची लाट होऊ देऊ नका. दुःखाचा तरंग उमटणार आहे, पण दुःखाची लाट होऊ देऊ नका. तो तरंगाच्या पातळीवर ठेवा, कारण तुम्ही सुखाने सुखी झालात की दुःखाने दुःखी होणं आहेच. मग सुख आलं रामकृष्ण हरी, भगवंताची योजना, दुःख आला रामकृष्ण हरी, भगवंताची योजना. असा जेव्हा शास्त्रशुद्ध आपण विचार करतो, भगवंताचं नाम घेतो, मग जेव्हा मी त्या रामाचं नाम घेते, त्या रामाची व्यवस्था जेव्हा मला मान्य असते, तेव्हा मी त्याला शरणागत असते. म्हणून बघा, नाम आहे, त्याचं तत्वज्ञान आहे आणि त्याचं ध्यान आहे. म्हणून नाम, ध्यान, तत्वज्ञान या तीनही गोष्टी आपल्या बरोबरीने चालल्या पाहिजेत. मुखाने नाम घ्यायचं आहे, त्या ध्यानाला बसायचं आहे आणि तत्वज्ञान म्हणजे ते विचार वापरायचे आहेत. जेव्हा आपण दिवसभर ते विचार वापरतो संतांचे आणि मुखाने नाम घेतो आणि जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा कुठेतरी अंतःकरण वृत्ती आपली थोडी शांत व्हायला मदत होते. नाही तर दिवसभर अस्ताव्यस्त विचार, उपद्व्यापी विचार असतात, तेव्हा अंतःकरणात नुसता गोंधळ माजलेला असतो आणि असं जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा सगळी विस्कटलेली मनस्थिती असते. अजिबात सूक्ष्म देह जाऊ देत, पण स्थूल देह सुद्धा ध्यानाला बसू शकत नाही अशा वेळेला. त्यामुळे साधकाला हे बंधन आहे की नाम, ध्यान, तत्वज्ञान. नामाने अंतःकरणातले जे वाईट विचार आहेत ते पाप जळत राहतात, तत्वज्ञान वापरत राहायचं आणि ध्यानाला बसत राहायचं. ही साधकाची साधनं आहे. म्हणून परमार्थ ही अंतरंग साधना आहे. 2 साधनं आहेत बघा, अंतरंग आणि बहिरंग. आता बहिरंग साधन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उपास तापास आहे, प्रदक्षिणा घालणं आहे, कुळधर्म, कुळाचार हे सगळ्यांना करायला आवडतं, ते करावं सुद्धा, काहीच प्रश्न नाही. पण अंतरंग साधना जी मी आता सांगितली ती अंतरंग साधना करावी. श्रवण, मनन, निदिध्यासन. श्रवण, मनन, निदिध्यासे पावीचे समाधान. श्रवण होतं, त्याप्रमाणे मनन होतं, त्याप्रमाणे निदिध्यासन होतं आणि मग अंतःकरणाचे समाधान म्हणजे सम्यक आधान, अंतःकरणाचं समाधान होतं. जिथे समाधान आहे तिथे शांती आहे, शांती आहे तिथे तृप्ती आहे, तृप्ती आहे तिथे निर्भयता आहे, निर्भयता आहे तिथे आनंद आहे. आपली गाडी कुठे आली परत तर आनंदापर्यंतच. म्हणून प्रपंचात राहूनच परमार्थ करावा असे आपल्याला सगळे संत सांगतात. प्रपंच सोडून परमार्थ करावा असं कोणीही सांगत नाहीये. वेगळी सामुग्री काही लागत नाही. लागत असेल तर फक्त विचारांची सामुग्री लागते. म्हणतात तुकोबा म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. म्हणून परमार्थ म्हणजे कुठल्याही प्रसंगात चित्ताची प्रसन्नता बिघडू देऊ नये. म्हणजे समाधान, तृप्ती, आनंद, निर्भयता अंतःकरणात राहते. बघा, 3 योगांच्या माध्यमातून परमार्थ सिद्ध होतो. एक ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे आणि अष्टांग योग आहे. आता ज्ञानयोग जो आहे त्याच्यामध्ये साधक साधन चतुष्टय संपन्न लागतो. जो शमदमांचा विचार झाला, शमदम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा. नंतर भक्तियोगामध्ये अंतःकरण अतिशय प्रेमयुक्त लागतं. म्हणजे अंतःकरण अत्यंत प्रेमाने ओथंबलेलं पाहिजे, समर्पित भावना पाहिजे. तू मन हे मीची करी, माझी या भजनी, प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हा भक्तियोग आहे. तर अष्टांग योग जो आहे तो यमनियमांचा आहे. यम आणि नियम सांगितलेले आहेत अष्टांग योगाच्या माध्यमातून. आता हे 3ही जरी योग असले तरी ह्याच्यामध्ये सदाचरण हा मुख्य भाग आहे. म्हणजे सत्च आचरण. एक सदाचरण म्हणजे चांगलं आचरण आणि त्याच्यामध्ये सत नावाचा धातू आहे. सत्च आचरण म्हणजे जे मला परब्रह्माकडे नेतं, जे मला शुद्ध ब्रह्माकडे नेतं, तसं जे आचरण करणं आहे त्याला सदाचरण असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये यम नियम आलेले आहेत. यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि नियमामध्ये शौच, संतोष, स्वाध्याय आणि तप हे आलेले आहेत आपल्या समोर. आता अहिंसेची व्याख्या खूप छान केलेली आहे माऊलींनी. जगाच्या सुखद देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणं. कुणाच्याही मनाला न दुखवणं हेच अहिंसेचं रूप आहे. सत्य, सत्य जे आहे ते सत्य भाषण, सत्य त्रिकालाबाधित असतं. जेव्हा मी सत्य बोलते, सत्य वागते, तेव्हा मला
जे त्रिकालाबाधित सत्य आहे तिकडचा मार्ग मला सुकर होतो. म्हणजे सत्याचरण ज्याला म्हणतात. अस्तेय म्हणजे कोणाचंही कधी न लुबाडणं, धन चोरी न करणं, मनात सुद्धा तो विचार येऊ न देणं. चोरी न करणं तर खूप लांब राहिलं, पण मनात सुद्धा तो विचार येऊ न देणं. ब्रह्मचर्य आहे जो तो इंद्रिय निग्रह आहे, इंद्रियांना संयमित ठेवणं. तो विचार आपण केला आता त्याच्यामध्ये. आता दुसरं आहे की इंद्रिय संयमित ठेवणं म्हणजे मनाने डोळ्याने सुद्धा सात्विक आहार घेणं. म्हणजे दृश्य रजोगुणी न पाहणं, टीव्ही सिरियल्स न बघणं. हे साधकाचं काय तर सत्वगुण वाढता राहतो जर रजोगुणी दृश्य बघितली नाहीत तर. अपरिग्रह म्हणजे अनावश्यक साठा न करणं. जेवढा प्रपंचाला लागत आहे तेवढंच करायचं, गरजा कमीत कमी ठेवायच्या. पुढे नियम आहे शौच म्हणजे अत्यंत शुचिता, अंतःकरणाची पण शुचिता. आपण कपडे खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, वरतून खूप क्रीम लावतो चांगलं दिसावं म्हणून, पण अंतःकरण अत्यंत पवित्र पाहिजे. कारण ज्या अंतःकरणामध्ये भगवंत राहायला येणार आहे, वास्तव्यास आहेच तो मुळात, पण तो मला अनुभवाला येत नाही कारण अंतःकरण गढूळ आहे, मलिन आहे. मग अंतःकरण शुचिता त्याची ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने साधकांनी करायचा आहे. संतोष, आपलं मन सर्व काळ प्रसन्न ठेवावं. कारण जो परमात्मा आहे तो आनंद रूप आहे. त्या आनंदरूप परमात्म्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर मन कायम प्रसन्न पाहिजे, उत्साही पाहिजे, निर्भय पाहिजे. कारण तो निर्भयता हा काय आहे तर मी जसं आता म्हटलं शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता. नंतर स्वाध्याय, नियमितपणे स्वाध्याय करणं. हे साधकाला काय आहे तर अगदी कंपल्सरी आहे की स्वाध्याय लागतोच. त्याच्याशिवाय श्रवण, मनन आणि चिंतन. आणि तप म्हणजे स्वतःला तापवणं. आता याच्यासाठी देहाला तापवणं हा भाग आहेच, पण मनाच्या विरुद्ध अनेक गोष्टी करणं हा तुम्हाला शमदमामध्ये हा विचार येऊन गेलेला आहे. आणि ईश्वर प्रणिधान, जे मी आता म्हटलं की ईश्वरावर संपूर्ण विश्वास, म्हणजे सगळं हे ईश्वराचं आहे, माझं काहीही नाही. आता माझ्या वाट्याला जर काही असेल तर फक्त कर्तव्याचा भाग आहे. ईश्वराने जे माझ्या वाट्याला प्रपंच दिलेला आहे त्या प्रपंचामध्ये त्याचं अनुसंधान ठेवून माझं कर्तव्य 101% पूर्ण प्रयत्नानिशी पार पाडणं एवढंच माझ्या हातात असतं. याच्या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीही नसतं. तरी सुद्धा मी मला कर्ता समजते, मला भोगता समजते आणि दुःख माझ्यावरती मी ओढवून घेते. आणि जेव्हा मी हे सगळं ईश्वराचं आहे असं समजते तेव्हा त्याला ईश्वर शरणागती किंवा इथे ईश्वर प्रणिधान असं इथे म्हटलेलं आहे. म्हणून हा सगळा जो परमार्थ आहे तो संपूर्ण विचारांचा आहे. त्याला मनाचा आणि बुद्धीचा वेळ लागतो, त्याला देहाचा वेळ अजिबात लागत नाही. म्हणून आपल्या समोर अभंग आहे, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. सर्कशीचा ताल माहितीये आपल्याला, सर्कशीमध्ये त्या कसरती करतात की नाही, तर तालवाद्य वाचल्याशिवाय त्या कसरती चालू होत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे या प्रपंचामध्ये अंतःकरणामध्ये नामाचा ताल सातत्याने चालू राहिला पाहिजे. आणि त्या नामाच्या तालावरती कधी जोकर करावा लागेल मला, म्हणजे कधी विनोद करावे लागतील, कधी कुणाला एखादा आपण म्हणतो ना कधी रागवावं लागेल, कधी कुणाला एखाद्या मुलाला शिस्त लावण्यासाठी एखादी थप्पड मारावी लागेल, काही बोलावं लागेल कुणाशी. ह्या सगळ्या प्रपंचातल्या कसरती ज्या आहेत त्या नामाच्या तालावरती चालू राहिल्या तर माझा प्रपंचही होतो आणि माझा परमार्थ सुद्धा अतिशय उत्तम होतो आणि प्रपंच पण माझा अतिशय उत्तम होतो. बघा आपण उपक्रम केला होता प्रवचनाचा की आनंद, आणि उपसंहार पण असाच आहे की हे जे आनंद आहे हे आनंद हे माझा मूळचं स्वरूप आहे आणि या प्रपंचात राहूनच मला त्या आनंदाची प्राप्ती करून घ्यायची, माझा परमार्थ सिद्ध करायचा आहे जो सगळ्या संतांनी सिद्ध करून घेतला. आणि आपल्याला असं वाटतं की संतांना प्राप्त झाला हो, पण मला कधी प्राप्त होईल. आता ज्या अर्थी संतांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत, संतांना त्याची अनुभूती आलेली आहे, त्या अर्थी मला त्या ग्रंथांचा उपयोग असला पाहिजे. तर कशाला ग्रंथ लिहिले असते संतांनी. मग त्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांच्यासारखी स्थिती मला प्राप्त होत असली पाहिजे, म्हणून तेवढे सगळे विचार आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत. आणि तो अनुभव संतांना आलेला होता आणि तो अनुभव आपल्याला यावा म्हणून संतांनी हे सगळे विचार सांगितलेले आहेत. तुकोबा म्हणतात की दुःख औषधासी न भेटे, आम्हाला दुःख औषधाला पासून भेटत नाही हो. सुख आलं तरी रामकृष्ण हरी म्हणतायत, दुःख आलं तरी रामकृष्ण हरी म्हणतायत. इतकं समान जीवन त्यांचं झालेलं आहे. आणि म्हणून आनंद असे डोही, आनंद तरंग असा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडतो.
असं जे आनंद रूप जीवन आहे ते तुमच्या, आमच्या, माझ्या सकट सगळ्यांच्या वाट्याला यावं अशी संत चरणी, श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करूयात आणि इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान सीमाताई. आज जो विषय आपण ठरवला होता प्रपंच आणि परमार्थ, हो. अतिशय सुंदररित्या तुम्ही याचं विवेचन केलेलं आहे. प्रपंचाचं स्वरूप, 4 आश्रम, परमार्थाचं स्वरूप आणि साधकांसाठी यमनियम, अतिशय नेमक्या गोष्टी अतिशय परिणामकारकरित्या तुम्ही सांगितलेल्या आहेत. उपद्व्याप प्रयत्नपूर्वक थांबवणे म्हणजे साधना. साधनेची फार सुंदर व्याख्या तुमच्या विवेचनात येऊन गेली. सर्व श्रोतृवर्गाने, साधकांनी याचं चिंतन करावं आणि आपली साधना योग्य दिशेने पुढे न्यावी. पुढच्या सत्रामध्ये आपण साधना, प्रपंचातील साधना, जगताकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि साधकासाठीची बंधने असा भाग पाहणार आहोत. आजच्या या विवेचनानंतर आपण एक 15 मिनिटाचा वेळ सर्व साधकांसाठी, श्रोतृवर्गासाठी प्रश्नोत्तरांसाठी ठेवलेला आहे. कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावा. पुढची 15 मिनिटं आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवणार आहोत. कोणाला काही प्रश्न आहेत का? निधिध्यासन म्हणजे काय? निधिध्यासन. हॅलो, काय? हा, निधिध्यासन म्हणजे काय? प्रत्यक्ष आचरणात आणणं. जे आपण श्रवण करतो त्याचं मनन झालं पाहिजे, म्हणजे चिंतन झालं पाहिजे आणि ते विचार प्रत्यक्ष आपण आपल्या जीवनात वापरणं, याला हा. निधिध्यासन असं म्हटलेलं आहे. धन्यवाद. हॅलो. हा, हॅलो. ताई, आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. मी अमृता बर्वे बोलतीये. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट आली की परोक्ष ज्ञानाशिवाय अपरोक्ष अनुभूती नाही. हो. तर मला थोडं परोक्ष ज्ञान हे कॉन्सेप्ट थोडी कन्फ्युजन माझ्यामध्ये क्रिएट होते. तर थोडं म्हणजे विवेचन थोडं करू शकाल का, एक 5-10 मिनिटाचं त्याबाबत? बरोबर. हो हो. आता परोक्ष आणि अपरोक्ष आपण व्यवहारामध्ये बरोबर त्याचा उलटा अर्थ घेतो. माझ्या परोक्ष तू बोलू नकोस असं म्हणतो की नाही आपण. बरोबर. हो हो. आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात. पण इथे बरोबर उलटा अर्थ आहे परमार्थामध्ये. परोक्ष म्हणजे समोर जे आहे ते, म्हणजे शब्द ज्ञान ज्याला म्हणतो, जे ग्रंथ आहेत ते परोक्ष ज्ञान आहे सगळं जे आहे. आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात जो अनुभव येतो, ब्रह्मानुभव, त्याला अपरोक्ष अनुभव असं म्हटलेलं आहे. ओके, माझं तिथेच कन्फ्युजन झालं, परोक्ष ज्ञान आणि ते. बरोबर. ते बरोबर व्यवहारात आणि परमार्थामध्ये वेगळे वेगळे अर्थ आहेत. म्हणजे ओके. धन्यवाद ताई. नमस्कार ताई, मी अनुराधा दांडेकर बोलतेय. आवाज ऐकू येत असेल आय होप. आपण इथे म्हणलंय की घटना ज्या आहेत भूतकाळातल्या त्या आपण विसरायच्या आहेत. आवाज नाही येते बरोबर. ओके, आता येतोय? हा. तर घटना ज्या आहेत भूतकाळातल्या त्या विसरायच्या आपण म्हणतो, पण त्या घटनांचे परिणाम होत राहतात, तर मग त्या विसरल्या जात नाहीत. असं थोडं. आता कसं असतं की घटना होतात आयुष्यात ज्या असतात त्या प्रारब्धाप्रमाणे. आता बुद्धी जी आहे, बुद्धीचं स्मरण हा धर्म आहे, बरोबर. त्यामुळे झालेल्या घटना आठवणार आहेत आपल्याला. हो. आठवणार नाही असं अजिबात होणार नाही. पण त्या घटना ज्या आठवतात
त्या कुणाच्या सत्तेवरती आठवतात? भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात मत्तर बुद्धी ज्ञान आहे ना, तो एक श्लोक आहे त्याच्यामध्ये की माझ्या सत्तेवरती बुद्धीला स्मरण होतं. मग आता बुद्धीला झालेल्या घटनांचं स्मरण होणार आहे, सुखाची असेल तर सुखाचं होणार आहे, दुःखाची घटना असेल तर दुःखाचं स्मरण होणार आहे. पण साधकाचं मात्र एक काम आहे की त्या तरंगाची लाट होऊ नये द्यायची. स्मरण होणारच आहे, स्मरण होणार नाही असं होणारच नाहीये, पण ती घटना तिथे आठवल्याबरोबर तिथे नामाने तिला मागे सारायचं. ओके. तुम्ही विचार वापरा, नाम घ्या, काही घ्या, साधन जे असेल तुमचं, की आता ही घटना जी आहे ती होऊन गेलेली आहे, तिचा मला आता अजिबात उपयोग नाही आहे, माझा वेळ त्याला मी खर्च करणार नाही आहे, कारण मला तो वेळ वापरायचा आहे. अशा विवेकाने ती घटना तुम्ही मागे सारा, कारण ती स्मरण तर होणारच आहे, पण ते स्मरण पुढे वाढू द्यायचं नाही. जसं तरंगाचा प्रवाहाची लाट जी होते आपली, ती लाट होऊ द्यायची नाही. धन्यवाद. हॅलो. हा हॅलो. काही आवाज येतो? येतोय येतोय. हा, मी संजीवनी जोशी बोलतेय. हा, हा, बोला. जो तुम्ही 4 हे आश्रम सांगितले त्यात गृहस्थाश्रमाचं महत्व अनन्यसाधारण आहे, बरोबर आहे, तिन्ही आश्रमापेक्षा. हॅलो. गृहस्थाश्रमाचं ना? हा हा हा, अनन्यसाधारण आहे. हो, मग हो. त्याचा तिन्हीच्या वरती जे तुम्ही सांगितले त्याच्यात अगदी मला थोडक्यात सांगाल का काय, म्हणजे 3 आश्रम हा. म्हणजे गृहस्थाश्रमाचं अनन्यसाधारण महत्व आहे असं आपण म्हणालात, हे हो, मलाही बरोबर. पटतं, ठीक हा, आहे. हा. परंतु मग ते बाकीचे 3 आश्रम आहेत त्याचा बॅलन्स वगैरे या दृष्टीनं शास्त्रात थोडंसं काय सांगितले ते जरा सांगाल काय? मी सांगितलंच ना, ब्रह्मचर्याश्रम पूर्वी जसा होता तसा आता राहिलेला नाहीये. मग आता पालकांनी संस्कार करावे, त्यांना शिबिरांना घालावं, ब्रह्मचर्याव्रत पालन करायला शिकवावं त्यांना, असं. आता हो. सगळं कालमानानुसार सगळं बदलतं झालेलं ना, म्हणजे सगळं स्वरूप हो. त्याचं बदलतंय म्हणजे. पण ठीक आहे. गृहस्थाश्रम हा बराच त्याचा पिरियड मोठा असल्यामुळे स्पॅन, त्याच्यामध्ये हं. शेवटी आपणच आपल्याला मर्यादा घालून, आता ब्रह्मचर्याश्रमात पण गृहस्थाश्रमांचंच म्हणजे पालकांचंच कर्तव्य आहे की मुलांना व्यवस्थित वळण लावणं, त्यांना जाणीव करून देणं, सामाजिक जाणीव असेल, कुठल्याही जाणीवा ज्या असतील त्या सामाजिक जाणीवा मुलांना करून देणे गृहस्थाचंच काम आहे गृहस्थाश्रमातल्या. नंतर संन्यस्त वृत्ती बाळगणं, वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल आणि मग संन्यस्त वृत्ती. आता संन्यासाश्रम आपण स्वीकारू शकतो का? आमच्या चिंचवडमध्ये एक जण आहे, त्यांनी चिन्मय मिशनचा संन्यास घेतला. सगळेजण घेऊ शकतात का संन्यास? नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत, नाही, कारण जबाबदाऱ्या असतात. आणि तेवढं वैराग्य लागतं. जर तिकडे जाऊन परत येऊन फजिती होण्यापेक्षा आपल्या घरात राहून संन्यस्त वृत्तीने आपण राहू शकतो ना. संतांनी सगळ्या युक्त्या सांगून ठेवलेल्या आहेत, शास्त्राने सांगून ठेवलेल्या आहेत. आता माऊलींची चोबी मी आपल्याला सांगितली, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. जो मी माझी आठवण विसरतो तो संन्यासी आहे अर्जुना, त्याला वेगळा संन्यास घ्यायची आवश्यकता नाहीये. घरात राहून तटस्थ वृत्तीने आपण जीवन जगलं तर आनंदाने. म्हणून मी पुढचं सांगितलं, कोरडेपणाने नाही, तोंड वाकडी करून नाही, रडत खडत नाही, प्रपंच सुखे करावा, प्रपंच सुखाने करून अंतःकरण तुमचं अलिप्त ठेवा. ती एक कला आहे, परमार्थ ही कला आहे. काका म्हणतात की सगळ्या कला लोक शिकतात पण परमार्थाची कला शिकत नाहीत. आणि मग सगळीकडे फजिती होऊन जाते. मग पारमार्थिक माणूस असा उदासीन असावा, सगळ्यांपेक्षा वेगळा असावा असं काही नाहीये. तो आनंदी पण असतो, प्रपंचात पण दिसतो आणि सगळ्यांपासून अलिप्त पण असतो. हो, बरोबर. छान छान ताई, थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? अजून 5-6 मिनिटं आहेत आपल्याकडे. ब्रह्मचर्याश्रमाची डेफिनेशन परत सांगाल का, असा कोणाचा तरी प्रश्न आहे. कपिल कुलकर्णी. कशाची? ब्रह्मचर्याश्रम. हा, आपण एक स्पेसिफिक डेफिनेशन सांगितली होती की सगुण साकार आणि निर्गुण निराकार या परब्रह्माचा अनुभव ब्रह्मप्राप्तीसाठी जे आचरण सांभाळायचं असं ब्रह्मचर्याश्रम असं म्हटलं. बघा, सगुण
साकार ब्रह्म किंवा निर्गुण निराकार ब्रह्मप्राप्तीसाठी जे आचरण सांभाळायचं त्याला ब्रह्मचर्याश्रम असं म्हणतात. शेवटी अंतिम ध्येय काय आहे? ब्रह्मानुभव घेणं. मग त्या दिशेने सुरुवातीपासूनचा प्रवास पाहिजे, म्हणजे ब्रह्मचर्यापासूनचा. आता आपण त्याच्यामध्ये भाग पाडले की ब्रह्मचर्याश्रम म्हणजे 8-12 वर्षापर्यंतच्या मुलांना कसं एक आचरण सांभाळायला लावावं, त्या दिशेने कसे प्रयत्न करावेत सदाचरण सांभाळण्यासाठी, कशी शिस्त लागण्यासाठी. पण जसा जसा तो मोठा होत जातो तर त्याला लहानपणी पण शिकवण पाहिजे. म्हणजे आता सगुण साकार निर्गुण निराकार हे त्याला लहानपणी फारसं नाही लक्षात येणार, पण त्याचं आचरण जर चांगलं राहिलं, शुद्ध राहिलं, उपासना जर शुद्ध राहिली तर तो प्रवास आपोआपच त्याचा तिकडे सगुण साकाराच्या प्राप्तीकडे किंवा निर्गुण निराकाराच्या प्राप्तीकडे तो होत राहील. ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. म्हणून त्यांनी व्याख्या अशी केलेली आहे की सगुण साकार किंवा निर्गुण निराकार ब्रह्मप्राप्तीसाठी जे आचरण सांभाळायचे ते ब्रह्मचर्य आश्रम, ब्रह्मचर्य असं म्हटलेलं आहे त्याला. धन्यवाद. नमस्कार ताई. हॅलो हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार. मी म्हंटल की आता या काळामध्ये वानप्रस्थाश्रम हा किती वर्षापासून साधारणपणे चालू करायला पाहिजे? म्हणजे कारण आजकाल नोकरी 60 वर्षापर्यंत असते. नाही असं काही नाही. पूर्वी तर असं सांगितलं होतं की अपत्य झाल्यानंतर त्यांची जबाबदारी पार पाडल्यानंतर वानप्रस्थ वृत्ती बाळगावी, पण आता तसं होतं का? नाही होत. म्हणून मी म्हटलं की सेकंड प्रपंच चालू होते आता तर सगळ्यांना. तेच तर साधारण 50 गावांपासून वानप्रस्थ चालू व्हायला पाहिजे असं आहे ना? ठीक आहे ना, काळाची गरज आहे. सुनबाईंनी सर्व्हिस करावी, नवीन पिढी सर्व्हिस करत असते. मग आपण नातवंडांची सेवा करताना पण त्याला आंघोळ घालताना बाळकृष्णाला मी आंघोळ घालती आहे, बाळकृष्णाला मी जेव घालती आहे, असा एक भाव ठेवावा आणि अंतःकरण मात्र अलिप्त ठेवावा. आता तो बाळकृष्ण जेव्हा मला विचारत नाही, तो कुठपर्यंत विचारतो मला? जोपर्यंत त्याला माझी गरज आहे तोपर्यंत. तो झाला एक थोडा मोठा की तो मला विचारत नाही आणि आपण मात्र त्याच्यामध्ये अडकून राहतो. हे जे आहे ना, माझी गरज जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं सगळं करायचं, पण त्याच्याकडून माझी गरज संपली की वाईट वाटून घ्यायचं नाही. इतकं अलिप्तपण आलं पाहिजे. अलिप्तपण मज दे रे राम, जे आपण भगवंताकडे मागणं मागतो ना, ते हे अलिप्तपण आहे. आणि आपण काय होतो की आपण अपेक्षा करतो, अरे मी असं इतकं केलं आणि त्यांनी मला विचारावं, तिथे मग गडबड आहे सगळी. सोडून देणं जे म्हणतो ना, सोडून देणं जमलं पाहिजे आणि अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. मी बाळासाहेब पाटील बोलतो कोल्हापूरहून. बोला बोला. एकूण छान प्रवचन झालं. बाकी माझी शंका काही नव्हती, पण एकूण सर्व छान झालं असं मला सांगायचं होतं. बरं बरं, धन्यवाद. ओके, जय श्रीराम. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? यानंतर कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी आपला व्हॉट्सअप समूह जो आहे साधना विचार अभ्यास वर्गाचा, तो काही वेळ खुला असणार आहे सगळ्यांसाठी. आपल्याला येणारे प्रश्न, नंतर सुचणारे प्रश्न आपण व्हॉट्सअपवर विचारू शकता. आपल्या सर्व प्रश्नांची एकत्रित लिस्ट करून, यादी करून त्याला ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सीमाताई उत्तर देतील नंतर. आपण ती पण व्यवस्था या अभ्यास समूहावर केलेली आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराची वेळ पण आपली संपत आलेली आहे. यानंतर ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारावेत. त्याचं उत्तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्यात येईल.
आपला पुढचा वर्ग 20 डिसेंबरला होईल. सीमाताईच मार्गदर्शन करणार आहे आणि पुढच्या सत्रामध्ये आपल्याला साधना, जगताकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि साधकासाठी असणारी बंधने या विषयावर सीमाताई मार्गदर्शन करतील. आजचं सत्र इथेच संपलं असं सांगतो. इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. खूप